चरित्र सारामृत. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र स्वास्य वदन टोपी समाला दंडकमंडलूदर कट्याकरक रक्षक रहित त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ धारकं पाहि माम. नाही थांब. पहिला श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवास पुन्हा दत्तावर दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. ओम रक्तं रक्तवर्णे पद्यने श्वास वदन कथा टोपीचं माला दंडकमंडल उदर कट्याकरक रक्षक त्रिगुण रहित लोकपाल विश्वनाय भक्तवत्स कलियुग श्री स्वामी समर्थ धारकं पाय जय जय श्री जग रक्षका जय जय जग भक्तपालका जय जग कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय श्री सागर विलासा माय चक्र चला विनाश शयनानंद वेशानामतीता अनंता जय जय गरुडवाहना जय जय कमलोचना जय जय अजिपतित पावना रमना विश्वेश मेघवर्णाकारा शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वनिल न जाय विशाल भाळ कर्ण नयना सकळ सरळ नासिका सुवासी वदन दंतपंक्ती कुंदकन कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष अवस्थलांछने भूषणांचे तेजी प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभा यमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर तेजे ते विद्यार्थ्याची उत्पत्ती की चराचर जन्मदात्य मूळ जननी तेची पै जाणुनीपर्यंत कर जे ते विद्यार्थ्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंजका समान भक्ता द्यावया शोभती मनगटी कंकणे विराजित कर कमलाची आकृती रक्तपंजक समान भक्त द्यावया भयवर सिद्धी सर्वदा सव्य करा गदापद्य शंख चक्र चार हस्ती आयुधे खासे शिला पितांबर विद्युल तेज अपार कर्दळी संभावरी सुंदर अभय उजंगा दिसताती जेते भक्तीने सुखावते ज्याच्या दर्शने पतित तरते ज्याच्या होरात्र द्याते नारदादी ऋषी वरे जाते कमलाच करे चुरती संध्या रागा समान रक्त तळवे योगी चिन्ह मंडित वर्णिता वेद शुनले ज्याते कमला चक्रे चुरित राग संध्या रागा समान रक्त तळवे योगी चिन्ह मंडित वर्णिता वेद शुनले 14 विद्या 66 कला ज्याते वर्णिता थकल्या सगळ्या ऐशा त्या परम मंगला अल्पमती के विवर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर जे ते भामर की काय तो सकळ विश्वांचा जनित समुद्र कणे ज्यांची कांत तो कारण करता ग्रंथामी नमोत त्या माष्णूचा अवतर्ग जवळ जय शिवकुम एकदंत फरशर जागे मेलीला जयाचे जो सगळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दाता भक्त कालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाते निरुसोनच भक्त भजका विधी विज्ञान वेदांत सार कळे पाच सकल कार्यारंभी जाण करीते ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथ रचनी करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामर पूर्ण निर्विघ्नपणे हो जिच्यावर प्रसाद मिळेल त्या मूळ पंडित होती तत्वता सगळं काव्यार्थ येत आता तरी ब्रह्मसुद्धा मिळेल एक मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होणे ग्रंथरचना करवाई जो मिरणाशा विद्याकानांचे जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य ज्याचे कृपे करून सदिश्चा लादे दिव्य ज्ञान तेने जगी मानव पण ते येतसे की निश्चय की तेवी असे ते माता त्याचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारवा साष्टांग मी मंदी मंद आज्ञा बाळ घेतली असे थोर बाळ ती परी पुरविनार दयाळ सद्गुरु राजा आपणाचे नवमास उदरी पाळल्या प्रसव वेदनांचे शोषले कौतुके करून वाढविल्या ऋषीले आजवर जननी जनका समान आज्ञा देवत आहे कोण वारवा साष्टांग नमन चरणी त्याची करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतरलेला विग्रह त्रिकुर्मा दत्तात्रय नेमेला 3 मुखे 7 हात गळा पुष्पमाळा शुभती करणी कुंडले तेज अमित विद्युल ते समान कामधेनो असोनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही कळेना 4 वेद होनी श्वान वसती समीप रात्र दिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेग जातचो त्या ब्रह्मसा परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामरण हो कृपणी आपल्या वाढला कलीचा प्रपा करो लागले लोक पाप पावली भूमी संताप ब्रह्म धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यव्रती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दरिद्र दुःखे भोगती शिथिल झाले धर्मबंधने नास्तिक न मागती वेद वचने दिवस होम होमनी कमी होणी लागले सुजला धर्माचा राजशय धर्म अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरत खंड झाले नाना विद्या आणि कला नास्ता लागी गेल्या सकला एक भोगले भोगीच्या बळावल्या त्याने सुटल्या परमार्थ धर्म संस्थापना कारणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु ब्रह्म भ्रष्ट झाले स्वधर्मांचे विसरले नास्तिक मतवादी मातले
आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचा प्रसिद्ध झाला. स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण आश्रम धर्मकुळे कोणाचे ऐकण्यात ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले. प्रसिद्ध चमत्कार दावली नानाविध भक्त मनोरथ पूर्वी साष्टांग नमनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विखातक महिमा जनी गावयाची योजले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पले तरी परिपार आत्मसार्थक करावयाचे सजर्मणी त्याचे झालो किंवा बाफाड गगना समाना गदा फुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करुळ पिपिलिका मने गिरीसी उचलून घालीन काकेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तेसी असे माझे बाळ आळ बाळ जाणून लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू येते वरे करता आणि करी तुझे स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाचे ऐसे एकूण स्तुती संतोषली स्मृती कवी लागा भय देते वर धस्ते करून ओने पडे ग्रंथात सफल मन होतील मनोरथ पावणे आर्यजन समस्त संतोषीतील निश्चय ऐसे करून या भयवानी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होणी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पाव आता नमो साधू ग्रंथ ज्याची नैवेद्य स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मगन मिळेल कवीश्वराचे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्याची काव्य ग्रंथ काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार यांची चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुट काबंदस कवी नमेले कवी कलिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली ती श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथ रचना पाहुण ज्ञात डोले ते मानतयाचे चरण ईश चरणी जलेचे तयसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमितवर प्रसादकाने आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदय स्तरावणी ग्रंथ रचना करावी आता करून नमन जे का शोध विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा शोध समान थोरमती मंद त्याचे समोर आपले कवित्व कवी अनुपरी थोरांचे लक्षण एक माला ठाऊके पूर्ण समग्रामी असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडो हरिद्वारापती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थ समग्र ईश हजार हजार नगरे आम्ही देखले मग तेतुनी सहजगती पातलो. तर गोदा तटका प्रति जिची महाप्रख्याती